प्रेमाचे मंत्र प्रेम हेचे तंत्र प्रेमळो स्वरूप परमेशाचे प्रेमाचे मंत्र प्रेम हेचे तंत्र. नमस्कार. ज्ञानेश्वरांची गंमत वाटते मला. देखा या एका शब्दाने धमाल उडवले. आत्तापर्यंत काहीतरी आपल्या 12-13 ओव्या झाल्या. कमीत कमी 3 ते 4 ओव्यांमध्ये त्याची सुरुवात देखा या शब्दाने आहे. सर्वसामान्यतः प्रत्येक मनुष्य ह्या भ्रामक कल्पनेत जगत असतो की मी कष्ट करतोय, मी पैसे मिळवतोय, त्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आहे, घाम गाळला आहे, त्यामुळे त्यातल्या पैन पैवरती माझी मालकी आहे. या भ्रमात तुम्ही मी सगळे जगतो. एकच लक्षात ठेवा, असं नाही आहे प्रत्यक्षात. आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो. जे काही आपण कष्टाने कमवतो त्याचा काही भाग हा निसर्गाला म्हणजेच समाजासाठी खर्च करणं अपेक्षित असतं. पण हे आपल्याला माहीतच नाही आहे, आपल्या खिसगंटीत नसतं. आणि मी रोजच पंचपक्वान्नाचं जेवण जेवतोय, पण आज समोर दाराशी कोणीतरी भिकारी आला किंवा भिक्षुक आला, ओम भवती भिक्षां देही म्हणत, आणि मी जेवायला पहिला घास घेणार एवढ्याच समोरून हाक आली तर जरा थांबा असं म्हणून चला कालची पोळी उरलेलीच आहे, आणायच्या दाराशी आलाच आहे, त्याला दिली म्हणजे संध्याकाळी फोडणीची पोळी खायला नको, ताज्या पोळ्या खाता येतील, असा कुठलाही विचार न करता जे आपण खातोय ते समजा आपल्या समोरचं पंचपक्वान्नांचं ताट, अन्नाला नमस्कार करून त्या व्यक्तीला दिलं आणि सांगितलं घ्या आपण. कल्पना करा 7-8 दिवस ज्याच्या पोटामध्ये अन्न गेलेलं नाही आहे त्याच्या समोर अचानक पंचपक्वान्नांचं ताट आलं. ते बघितल्यानंतरच त्याच्या डोळ्यामध्ये एक आनंदाची चमक उठते. ती चमक पाहिल्यानंतर जो काही आपल्याला आनंद होऊ शकतो हा आनंद पहिल्यांदा मानवानं अनुभवला. की अरे नुसतं घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त आनंद आहे. आणि दान थोडक्यात हा अर्थ मानवाने घेतला. दानं अनेक प्रकारची आहेत आणि मानव सुखी झाला. रात्री जागरण झालं, डोकं दुखतं आहे, आम्ही फक्त क्रोसिन घेतो, ॲस्पिरिन ढकलतो आणि आमचं काम चालू, जागरण चालू. डोकेदुखी तुम्हाला सांगते की जागरण करू नकोस. झालेलं पित्त तुम्हाला सांगताय की पित्तकारक खाऊ नकोस. देह हा तुमचा पहिला आणि शेवटचा गुरु आहे. ह्या गुरुला आयुष्यभर सांभाळायचं आहे आणि हे दान परमेश्वराकडनं मिळवायचं आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुमचा देव तुमच्या देहात राहतो. हे सगळ्यात मोठं दान आहे परमेश्वरानं आपल्याला दिलेलं. निर्गुण निराकार देहाचं द बीज आणि निर्गुण निराकाराचं न बीज, हे द आणि न ह्यांना जोडतात, त्याला म्हणतात दान. आणि हे दान हा देह आपल्याला मिळालेला आहे. सगळ्यात देह ही मोठं दान परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. ह्या दानाचा सदुपयोग करून आपल्याच देहामधनं आपण देव आहोत याची अनुभूती घ्यायची आहे. त्यासाठी खटाटोप चाललेला आहे.
पुढच्या महिन्यात परत भेटू. देखा.